स्वामींची कृपा तुमच्या मुलांवर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील. फक्त स्वामींचा हा 2 मिनिटाचा संदेश जर का तू दुर्लक्ष केला तर पुढे तुला किती मोठा पश्चाताप होईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून स्वामींची गोष्ट जी मी सांगत आहे ते तू नीट एकदम मनाने ऐकावे. आणि तू स्वामींचा खरंच मोठा भक्त असशील आणि तुला जर का वाटत असेल का स्वामींची कृपा तुझ्या कुटुंबावर कायम राहावी तर आत्ताच आपल्या SJ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप कर, ज्याने की तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येणार नाही आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. म्हणून स्वामींचा नीट हा संदेश एकदम मनापासून ऐक, म्हणजे नेमकी तुझं सगळं चांगलं होईल आणि तुमच्या मुलांवर चांगले संस्कार पडतील. तर हा संदेश प्रत्येकाला तुम्ही शेअर करा, ज्याने प्रत्येकाचं आयुष्य बदलेल. आणि स्वामींचे जर का तुम्ही खरंच जर का भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट केल्याशिवाय कोणताही भक्त आज जाणार नाही. आणि ही व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा, ज्याने की तुमचे जीवन तर बदलेनच आणि दुसऱ्यांचं सुद्धा जीवन चांगलं होईल. तर स्वामी आपल्या भक्तांना एकच सांगतात की मुलांवर जर का चांगले संस्कार पाडायचे असतील तर त्यांना आत्तापासूनच भक्ती मार्गाला लावा. आणि तुम्ही जे बोलतात तेच मुलं ऐकून बोलतात, म्हणून नेहमी घरामध्ये असं काही बोलावे ज्याने की मुलांवर चांगले संस्कार पडतील. मुलांवर संस्कार आपोआप कधीच होत नाही. आपण जवळ काही मुलांना सांगत नाही तोवर मुलं नेमके ऐकत नाही. म्हणून मुलांना नेहमी अशा वातावरणामध्ये बसवा ज्याने की त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त भक्ती आणि आपल्याला जे पुढं काय करायचं आहे त्याचाच विचार राहील. फालतूचा कोणताही विचार मुलांच्या डोक्यामध्ये राहणार नाही. तर यासाठी तुम्हाला नेहमी आपल्या मुलांना नेहमी सांगत राहायचं की बाळा 2 मिनटं स्वामींची कथा ऐक, 2 मिनटं स्वामींचं नामस्मरण कर. नेमकी मुलांना तुम्ही जे शिकवसाल तेच मुलं शिकतील. पण नेमकी मुलांवर कधीही जबरदस्ती करू नये. आधी मुलाला समजून घ्यावं की मुलाला नेमकी काय करायचं आहे, मग तुम्ही तुमचं मत मांडावं. कारण की यामधून मुलांच्या बुद्धीवर आणि याच्यावरती खूप प्रभाव पडतो. जर का तुमच्या मुलांना जबरदस्ती करायला लावसान तर याचा मुलांवर दुष्परिणाम होऊ शकतो. कारण की मुलांना पहिले समजून घ्या, मग मुलांना तुम्ही नेमकी सांगा. जर का एखाद्याला शिक्षणात आवड नसेल तर दुसरं काही करायचं असेल तर त्याला ती गोष्ट नेमकी काय आहे ती करू द्या. कारण की जबरदस्ती केल्याने कोणतंही काम पूर्ण होत नाही, ही स्वामींचं नेमकी म्हणणं आहे. म्हणून नेमकी स्वामींचं म्हणणं काय आहे ते तू आज जाणून घेत आहे. तर तुला एकच गोष्ट सांगत आहे की स्वामी जे सांगतात ती नेमकी तू नीट ऐकत जावं. आणि स्वामींचं नामस्मरण करणं कधीही सोडू नये. कारण की स्वामींच्या नामस्मरणामध्ये अशी ताकद आहे की ज्याने तुझं पूर्ण आयुष्य बदलेल. नुसतं नामस्मरणानेच नाही, चांगले कर्मसुद्धा तुला करायचे आहेत. कारण की चांगले कर्मच आपले नेहमी चांगलं भविष्य ठरवतं आणि चांगलं कर्म केल्याने आपला फायदा आहे, आपल्या मुलांनासुद्धा होतो. म्हणून चांगले कर्म नेहमी करणं कधीही सोडू नको. मुलांनासुद्धा चांगले कर्म करायला नेहमी तू भाग पाडत राहा. कारण की चांगले कर्म केल्याने आपलं आयुष्यसुद्धा बदलतं. आणि जर का आपण चांगले कर्म केले तर पुढं नेहमी आपल्यासोबत कधीही वाईट घडत नाही आणि चांगलंच घडत असतं. म्हणून चांगलं कर्म करणं हे खूप गरजेचं आहे. तर जे मी तुला ते सांगत आहे ते तू नीट तुझ्या मुलांना नेहमी सांगत राहा. आणि SJ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नेहमी करा, कारण की असे संस्कारच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. स्वामी आपल्या भक्तांना एकच सांगतात की जर का तू हा संदेश ऐकत आहे तर हा संदेश जास्त शेअर कर. कारण की तुझं तर आयुष्य बदलेलच आणि तुझ्यामुळे एखाद्याचं सुद्धा आयुष्य बदलेल. म्हणून हा संदेश नेहमी तू चांगल्या मनाने ऐकत राहा आणि हा संदेश जास्त शेअर कर. आणि तू स्वामींचा खरा जर का भक्त असशील तो या संदेशाच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहून पुढे जाशील, ज्याने की 2 तासामध्ये तुझं आयुष्य बदलेल. स्वामी आपल्या भक्तांना एकच सांगतात की नेहमी चांगल्या गोष्टी शिकत राहा आणि करत राहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे नेहमी आपल्या बाळांना म्हणत राहा, कारण की ज्याच्याने तुमच्या मुलांवर कधीही संकट येणार नाही. आलेलं संकटसुद्धा तुमच्या मुलांवरच ठरेल. म्हणून स्वामींना हे एकच सांगणं आहे की स्वामी आमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देऊ नको. आणि जर का आमच्याकडनं काही चूक होत असेल तर आम्ही त्याची क्षमा मागतो. स्वामीची
तुमची जी गोष्ट आहे ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.